तर ज्या विद्यार्थ्यांनी या वर्षीला 10वीचे पेपर दिलेले आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना 11साठी ॲडमिशन घ्यायची आहे त्यांची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे म्हणजे त्यांची जी साईट आहे ही डिव्हिजन वाईज ओपन करून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर जे स्टुडंट रजिस्ट्रेशन असणार आहे हे सुद्धा आता 24 तारखेनंतर सुरू होणार आहे. तर बघा 11th ॲडमिशन सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस 2024-25 अशा प्रकारे डिव्हिजन वाईज साईटसुद्धा ओपन करून दिलेले आहे. त्यानंतर साईटवर अजून कोणत्या प्रकारचे नोटिफिकेशन आलेले नाही आहे, परंतु 24 तारखेनंतर विद्यार्थ्यांसाठी जे परमनंटवाले रजिस्ट्रेशन आहे हे सुरू होणार आहे. सध्या साईटवर स्टुडंट मॉक रजिस्ट्रेशनचा ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे स्टुडंट डेमो रजिस्ट्रेशन करून बघू शकतात की फॉर्म कसा भरायचा. तर हा फॉर्म आपण आता या व्हिडिओमध्ये भरून बघणार आहे की नेमका हा फॉर्म कसा भरायचा व कसा सबमिट करायचा, म्हणजे तुम्हीसुद्धा एकदा हा डेमो फॉर्म भरू शकता आणि कशा प्रकारे भरायचा हे सुद्धा तुम्ही शिकून घ्या. कारण 24 तारखेनंतर परमनंट रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, त्यामध्ये अशा प्रकारेच आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे. तर साईडवर आल्यानंतर तुम्हाला स्टुडंट मॉक रजिस्ट्रेशनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर आपलं जे मॉक रजिस्ट्रेशन आहे आपण फिल करणार. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला एरिया विचारला जाणार आहे. अप्लिकांट 10th स्कूल एरिया, तर AMCमध्ये असेल म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये असेल तुम्ही 1 नंबरचा ऑप्शन क्लिक करू शकता. आउटसाईड AMC असेल किंवा आउटसाईड महाराष्ट्र असेल तर अशा प्रकारे तुम्ही क्लिक करू शकता. तर ग्रामीणमध्ये असाल तुम्ही तर आउटसाईड AMC एरिया क्लिक करा आणि जर तुम्ही शहरी विभागामध्ये असाल तर विदिन AMC एरिया क्लिक करा. त्यानंतर तुम्ही फ्रेशर आहे, रिपीटर आहे की प्रिव्हियसली पास आहे, म्हणजे या अगोदर जर तुम्ही पास झाले असाल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. फ्रेशर असेल तर म्हणजे यावर्षी जर एक्झाम दिली असेल, रिझल्ट लागायचा असेल तर तुम्ही फ्रेशरला क्लिक करू शकता. आणि जर तुम्ही रिपीटर असाल तर रिपीटरला क्लिक करू शकता. तर आम्ही फ्रेशर असल्यामुळे इथे फ्रेशरला क्लिक करतो. त्यानंतर तुमचे बोर्ड विचारण्यात येत आहे की तुमचे जे SSCचे बोर्ड आहे हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे की CISCE आहे की IB आहे, अशा प्रकारे बोर्ड दिलेले आहे. किंवा तुम्ही यामधले नसाल तर एनी अदर बोर्डचा सुद्धा ऑप्शन इथे नमूद केलेला आहे. तर आम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्डचे त्यामुळे इथे SSC महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट असे क्लिक करतो. त्यानंतर या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर टाईप करायचा आहे. रोल नंबर टाईप केल्यानंतर तुम्हाला गेट SSC डाटाला क्लिक करायचा आहे. गेट SSC डाटाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण जी माहिती आहे विद्यार्थ्याची ते तुमच्यासमोर दिसून पडेल. आणि जर ती माहिती बरोबर असेल तर तुम्ही यस करेक्टला क्लिक करू शकता किंवा चुकीची असेल तर तुम्ही कॅन्सलला क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर, इथे तुमची ईमेल आय डी कंपल्सरी नाही आहे, परंतु असेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर इथे एक सिक्युरिटी क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे याच्यामधून आणि त्या सिक्युरिटी क्वेश्चनचं तुम्हाला इथे आन्सर द्यायचं आहे. म्हणजे पासवर्ड जर तुम्ही विसरले तर तुम्हाला पासवर्ड रिसेट करासाठी सिक्युरिटी क्वेश्चन हा विचारण्यात येणार आहे आणि त्याचं जे आन्सर तुम्ही ते दिलेलं आहे ते आन्सर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही तुमचा पासवर्ड सेट करू शकता. पासवर्ड सेट केल्यानंतर इथे कन्फर्म पासवर्ड सेम जो इथे टाकला आहे तो इथे टाका आणि इथे हा खाली दिलेला कॅप्चा इथे इन्सर्ट करावा लागेल तुम्हाला. तर अशा प्रकारे पूर्ण माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. पासवर्ड व्यवस्थित टाका, कारण पासवर्ड जर चुकला तर तुम्हाला ॲप्लिकेशन फिल करता येणार नाही आहे. त्यामुळे पासवर्ड सेट करून घ्या की तुम्हाला कोणता पासवर्ड ठेवायचा आहे, नोट करून ठेवा आणि तोच पासवर्ड तुम्ही इथे इन्सर्ट करा. तरी पूर्ण माहिती भरून घ्या आणि सर्व माहिती भरल्यानंतर रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे तुम्हाला रजिस्टरला क्लिक करायचं आहे. रजिस्टरला क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाणार. तर बघा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल असं लिहून येणार तुमच्या पेजवर आणि त्यानंतर तुम्हाला लॉगिन ID सुद्धा इथे दिसून पडेल. आणि लॉगिन ID दिसल्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे, जो आपण लास्ट टाईम आता म्हणजे जेव्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेव्हा जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड आणि हा लॉगिन आयडीने आपल्याला लॉगिन करायचा आहे. सर्वात खाली ऑप्शन दिलेला आहे, इथे बघा, इथे प्रिंट काढू शकता तुम्ही. अदरवाईज इथे तुम्हाला प्रोसीड टू लॉगिनचा ऑप्शन दिलेला आहे, इथून तुम्ही लॉगिन करू शकता. तर आपण आता लॉगिन करून पूर्ण फॉर्म फिल करणार आहे. त्यानंतर आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळाला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाकला आणि त्यानंतर जो पासवर्ड आपण सेट केलेला आहे तो पासवर्ड टाकू. रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड आणि खाली दिलेला कॅप्चा टाकला आणि लॉगिनला क्लिक करायचं आहे. लॉगिनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पूर्ण माहिती, तुमची नाव, सर्व गोष्टी उपलब्ध होईल. त्यानंतर पार्ट 1 जो ॲप्लिकेशन आहे तो अजून आपला इनकम्प्लीट आहे, कारण आपण पूर्णपणे भरलेला नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला लिहून येईल. त्यानंतर आपल्याला राईट साईडला जे 3 ॲरो दिलेले आहे, ह्या 3 ॲरोमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे.
इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन ओपन होईल, रजिस्ट्रेशन डिटेल्स, पर्सनल डिटेल्स. तर आपल्याला इथे पर्सनल डिटेल्सला क्लिक करायचं आहे. तर आपली पर्सनल डिटेल जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे आपण स्टार्टिंगला. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे हा इथे नोंदवायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण जो ॲड्रेस आहे हा तुम्ही इथे टाकू शकता. ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला सर्वात खाली सेव्हचं ऑप्शन आहे ते करायचं आहे. तर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला जे नेक्स्ट स्टेप आहे ती कंप्लीट करायची आहे. तर यामध्ये तुम्हाला तुमची कास्ट विचारण्यात येत आहे, ती कास्ट टाकायची आहे तुम्हाला, जे तुमची कास्ट असेल. त्यानंतर यू हॅव सर्टिफिकेट इश्यू बाय ऑथॉरिटी, तर मग तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर इथे हो यस करायचं आहे. आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या स्टेटमधून मिळालं आहे तर ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. तर इथे महाराष्ट्रामधून मिळालं आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून मिळाली आहे तर इथे डिस्ट्रिक्टचं नाव. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट मधून म्हणजे कास्ट सर्टिफिकेटमधून ॲडमिशन घ्यायची आहे की ओपनमधून, तर कास्टमधून ॲडमिशन घ्यायची आहे, त्यामुळे इथे कास्ट सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये हँडिकॅप आहे का, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त आहे का, वेदर अप्लिकांट ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर असेल तर तुम्ही येस करा, अदरवाईज नो करा. त्यानंतर अशा प्रकारचे एक्स सर्व्हिसमॅन कॅटेगरीमध्ये येतं का, स्पोर्ट पर्सन आहे का. त्यानंतर अशा प्रकारचे जे क्वेश्चन दिलेले आहे तुम्हाला रीड करायचे आणि हे वाचून घ्यायचे. त्यानंतर टेक्निकल रिझर्वेशन जर असेल तर तुम्हाला म्हणजे बायफोकल असेल तर तुम्हाला येस करायचं, अदरवाईज इथे नो करायचं आहे. मायनॉरिटी असाल तुम्ही तर येस करा, अदरवाईज नो करा. तर इन हाऊस कोटा म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी 10वी पास केलेली आहे ज्या स्कूलमधून, जर त्याच कॉलेजमध्ये म्हणजे त्या स्कूलमध्ये जर त्यांना 11साठी ॲडमिशन घ्यायची असेल तर इन हाऊस कोटाला येस करू शकता, अदरवाईज तुम्ही नो करू शकता. अशा प्रकारे पूर्ण माहिती भरून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर ऑप्शन येईल. यामध्ये तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, जे तुम्ही डॉक्युमेंट्स आता तुम्हाला सबमिट करायचे आहे आणि तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे ऑफलाईन, तर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे की तुम्ही कोणत्या कॉलेजला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहे. तर यामधून तुम्ही कोणतेही कॉलेज सिलेक्ट करू शकता जे तुमच्या जवळ आहे. तर मी इथे हे एक भारती महाविद्यालय हे एक सिलेक्ट करतो आणि सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करतो, कारण या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागणार आहे त्यासाठी. तर इथे बघा, इथे तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला अपलोड करायचे आहे. म्हणजे तुमच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट असेल हे तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. अपलोड केल्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट होणार. तर कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थ्याची असली तरी चालेल किंवा त्यांच्या फादरची असली तरी चालेल. 2 ऑप्शन यामध्ये नमूद केलेले आहे. तर तुमची असेल तर सेल्फला क्लिक करा आणि वडिलांची असेल तर फादरला क्लिक करा. आणि इथे तुम्हाला तुमची जी फाईल आहे ही अपलोड करायची आहे. फाईल टाकल्यानंतर अपलोडचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण टाकलेली फाईल सक्सेसफुली अपलोड झालेली आहे. ते झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही भरलेला पूर्ण फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म तुम्ही पूर्ण बघू शकता. यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा ॲड्रेस दिलेला आहे हा सुद्धा तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही. बघा इथे ऑनलाईन जो आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सांगण्यात आलेलं आहे, तर आपण जे ऑप्शन आहे हे ऑनलाईनमध्ये चूज केलेलं आहे. ऑनलाईनमध्ये चूज केलं आहे तर ऑनलाईनमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे जर तिथं ऑफलाईन सिलेक्ट केलं असतं तुम्ही तर ऑफलाईनमध्ये तुम्हाला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागलं असतं. यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्ससुद्धा दिलेली आहे. जर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकर झाले नाही तर तुम्ही इथून व्हेरीफाय करू शकता यांना कॉल करून. तर अशा प्रकारे पूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे फिल केलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जो चेकबॉक्स दिलेला आहे इथे क्लिक करायचा आहे. ह्या चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म फायनल सबमिट होणार आहे, एडिट होणार नाही आहे. त्यानंतर हा फॉर्म तुम्ही लॉक करायचा आहे. लॉक केल्यानंतर तुम्हाला विचारण्यात येते काय लॉक करू का, तर कन्फर्म करा. अशा प्रकारे तुमचा फॉर्म लॉक होऊन जाणार. तर हा फॉर्म तुमचा लॉक झालेला आहे. बघा इथे काय लिहून येत आहे, तर लॉक झालेला आहे बट नॉट व्हेरीफाईड स्कूल, अजूनपर्यंत व्हेरीफाय झालेलं नाही आहे. जेव्हा तुम्हाला व्हेरीफाय होईल इथे व्हेरीफाईडचा स्टेटस तुम्हाला लिहून दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पार्ट 1चा फॉर्म भरू शकता. तर हा फॉर्म डेमो व्हर्जन आहे, म्हणजे भरून पाहण्यासाठी फक्त विद्यार्थ्यांना, जेणेकरून चालू झाल्यानंतर चुका होणार नाही. तर हा फॉर्म डेमो आहे, तुम्ही भरून बघू शकता. ओरिजिनल म्हणजे जेव्हा 24 तारखेनंतर फॉर्म सुरू होतील, फॉर्म कसा भरायचा सर्व अपडेट 11साठी ज्या लागणाऱ्या सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवर डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा दिलेली आहे, ते डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला 11साठी ॲडमिशन घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि 11च्या ज्या वेळोवेळी ज्याही अपडेट येईल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. फॉर्म भरण्यापासून, कॅपराऊंड भरण्यापासून, कॉलेज सिलेक्शनपर्यंत आणि ॲडमिशन होईपर्यंत तुम्हाला सर्व अपडेट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर 11च्या ॲडमिशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.